गटरचं पाहत नाही, नळ कनेक्शनचं पाहत नाही, काहीच नाही. त्यांना फक्त काय रस्ता मंजूर झालेला आहे म्हणून डायरेक्ट बनवून टाकायचा. त्यामुळे सरपंच कोणताही निवडा तो असा निवडा जो सुशिक्षित असेल. हेच आहे ते शनी महाराज मंदिर, या ठिकाणी मी प्रत्येक शनिवारी शनी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुरु सुधारी भरणो रघुवर विमल जसु जोदाय कुकलचारी. तर मंडळी, या रिक्षा चालकाने बघा काय लिहिलंय गाडीवरती, जन्म घेतला जिच्या पोटी. ज्या नमकीन बद्दल मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. तर आपण सर्व वस्तू घेतलेल्या आहेत. आता ज्या बेकरी बद्दल मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आणि त्यानंतर एक युनिक गोष्ट जी आपल्या बाचे साहेबांना पण आवडली, त्यानंतर आईला पण आवडली होती. आपले बाचे कंपनी भेटलेली आहे. मी कोणाचे मामू आहे? चिडिया उड. तर नेहमीप्रमाणे आजही आहे शनिवार आणि मी जातोय बजरंगबली आणि शनी महाराजांचं दर्शन करण्यासाठी. आणि त्यानंतर खूप सारी कामं आहेत, कारण आज आपली चिल्लर पार्टी भाजे कंपनी येणार आहे. शनिवार रविवार 2 दिवस त्यांना सुट्टी असते. मी त्यांच्याकडे जाणार होतो, परंतु ते येत आहे आणि त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे. 2 दिवस सुट्टी आहे आणि त्यांचं गाव इथून फक्त 135 किलोमीटर अंतरावर आहे. मग ते येणार आहेत, त्यांना घ्यायला पण जायचं आहे. त्यांच्यासाठी काही वस्तू खायला आणायच्या आहेत आणि आजचा ब्लॉग खूप मजेदार होणार आहे, त्यामुळे पाहत राहा. हरे राम कृष्ण हरे. आणि आज विसर पडला नाही बरं, आज माईक लावलेला आहे त्यामुळे आवाज थोडा तुम्हाला क्लिअर येणार आहे. कारण प्रत्येक वेळी मी एक भूलभुलैया आहे, मला आहे ना कोणत्या पण गोष्टीची आठवण पडून जाते. मोबाईल पण एक वेळेस गाडीवरतीच राहिला होता या ठिकाणी आणि 1 तासानंतर आलो तर नशीब तर तो गाडीवरतीच होता. तर मी जाता जाता या ठिकाणी थांबलेलो आहे. ज्या एरियात मी राहतो त्या ठिकाणचा हा रस्ता तुम्ही पाहू शकता. तर डांबरीकरण नाही आहे, पूर्ण मातीचा रस्ता आहे आणि पूर्ण खडी आहे. तर मग इकडच्या एरियातील लोकांनी आहे ना कंप्लेंट केलेली होती महानगरपालिकेला की हा रस्ता आमचा बनवून द्या. तर मग त्या कंप्लेंटनुसार महानगरपालिकेने, नाशिक महानगरपालिकेने ॲक्शन घेतली आणि तो रस्ता आता बनवला जाणार आहे. परंतु महत्त्वाचा रस्ता नाही आहे, तर महत्त्वाचं आहे महानगरपालिकेचं काम. तर त्यांनी काय केलं, रस्ता तर बनवायचा आहे, पूर्ण तो कॉन्क्रीटचा होईल किंवा डांबरीकरण होईल, जे काही होईल ते. परंतु ते आधी बघा, जी पाण्याची पाईपलाईन आहे तर ती पाण्याची पाईपलाईन किंवा जी गटर आहे तर त्या गोष्टी क्लिअर करून घेत आहेत. हे पाहू शकता 5-7 दिवसापासून याचं काम चालू आहे. हे सांगण्याचं कारण काय आहे माहिती आहे का, आपल्या खेड्यागावात जर का एखादा रस्ता मंजूर झाला ना तर ते काय करता माहिती आहे का, गटरचं पाहत नाही, नळ कनेक्शनचं पाहत नाही, काहीच नाही. त्यांना फक्त काय रस्ता मंजूर झालेला आहे म्हणून डायरेक्ट बनवून टाकायचा. मग नंतर जे रिकामे प्लॉट पडलेले असतात मग त्यांना गटरचा प्रॉब्लेम येतो किंवा नवीन नळ कनेक्शनचा प्रॉब्लेम येतो, तेव्हा मग ते लोक तो रस्ता खोदत बसतात. परंतु या ठिकाणी पाहू शकता पूर्ण जी पाईपलाईन आहे तर ती टाकली जात आहे. म्हणजे इन फ्युचरमध्ये कोणाला रस्ता खणण्याची किंवा महानगरपालिकेला जरी गरज पडली तर ते रस्ता परत कोरणार नाहीत आणि त्या सर्व फ्युचरच्या गोष्टी ते आत्ताच करून घेत आहेत. त्यामुळे सरपंच कोणताही निवडा तो असा निवडा जो सुशिक्षित असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. हेच सांगायचं होतं. आपल्याला राजकारणात पडायचं नाही आहे, फक्त एक सांगून दिलं की शहरात आणि गावात काय फरक असतो आणि जो सुशिक्षित सरपंच असतो ना तर तो या गोष्टी करूनच घेतो. परंतु जे असे असतात किंवा ज्यांना फक्त खायचा आहे पैसा तर ते डायरेक्ट रस्ता वगैरे टाकून मोकळे होतात. तर आपण पोहोचलोय आता मंदिराजवळ. हेच आहे ते शनी महाराज मंदिर, या ठिकाणी मी प्रत्येक शनिवारी शनी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. दादा तेल द्या आपल्याला फक्त. तर या ठिकाणी आपलं तेल घेतलं गेलेलं आहे. या लाईनीमध्ये आता आपल्याला उभं राहावं लागेल आणि त्या ठिकाणी आहे आपल्या शनी महाराजांचं मंदिर. तर मी पूर्ण पूजा वगैरे घेत नाही, फक्त तेल घेऊन घेत असतो. कारण जेव्हा आपण शिरपूरला होतो त्या ठिकाणी पण आपल्याला सवयच होती फक्त तेल चढवायची. तिकडे जास्त करून लोक तेलच चढवतात, मग ती सवय मोडायची नाही. त्यामुळे मग मी इकडे पण फक्त तेलच घेतो. तिकडे पिशवीमध्ये भेटत असतं आणि इकडे आपल्याला एक छोटीशी वाटी दिली जाते आणि ती आपल्याला रिटर्न करावी लागते.
खूप वेळेनंतर आता आपला नंबर लागणार आहे, कारण शनिवारांच्या भक्तांची खूप गर्दी होती. आता फक्त 2 नंबर राहिलेले आहेत, 3रा नंबर आपला आहे. आणि मागे तुम्ही पाहू शकता खूप सारे शनिवारांचे भक्त पूर्ण लाईनीत उभे आहेत. फायनली आपला नंबर लागलेला आहे, तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शनी महाराजांचं दर्शन करून घ्या. ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रज छाया मार्तंड शंभुत तम नमामि शनैश्चर. आता आपल्याला जायचंय श्री बजरंगबली हनुमानजी यांच्या दर्शनासाठी. तर ही वाटी या ठिकाणी दादांकडे द्यावी लागेल आणि त्यांचे पैसे पण बाकी आहेत. किती झाला दादा? आता आपण चाललोय बजरंगबली यांच्या दर्शनासाठी. तर आय थिंक मंदिराचं काम चालू आहे वाटतं, मागच्या वेळेस पण चालू होतं. पूर्ण भिंती नवीन केलेल्या आहेत या ठिकाणी. अर्ध भिंती होत्या. जय श्रीराम. आता आपण दर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी आपण काय करतो, दर्शन झाल्यानंतर इथे बसूनच हनुमान चालीसा बोलत असतो. तर तेवढं मी आता हनुमान चालीसाचं पठण करतो. जय श्रीराम. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुरु सुधारी वरणो रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मुनि हरु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित उदय वसु सुरभूप. जय श्रीराम. आणि आता आपण जातोय, इकडे आहेत महादेव. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, हनुमानजी हे महादेवांचं रुद्ररूप आहे. तर आपलं या ठिकाणी महादेवांचं दर्शन झालेलं आहे आणि येथे आहेत दुर्गा माता. जय अंबे. तर मंडळी, या रिक्षा चालकाने बघा काय लिहिलंय गाडीवरती, जन्म घेतला जिच्या पोटी सर्व काही तिच्यासाठी आई. काय खतरनाक सुविचार लिहिलाय भावाने. ज्या नमकीन बद्दल मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. तर ते नमकीन आहे सिद्धेश्वर नमकीन. तर याची ब्रांच आपल्या शिरपूरला पण आहे. तिथून आपण त्याचे खूप जुने कस्टमर आहोत, परंतु इकडे आता नाशिकला शिफ्ट झाल्यानंतर ती चव आपल्याला नाशिकमध्ये भेटत नव्हती. आणि मला आठवण होतं की सिद्धेश्वर नमकीन या ठिकाणी आहे. मग त्यामुळे मी सर्च केलं आणि इकडे आलो. मी 4-5 वर्षापूर्वी आलेलो होतो नाशिकला. आणि गमतीचा किस्सा जो तुम्हाला मी सांगितला होता, तर सिद्धेश्वर नमकीन शिरपूरला आहे हे मला नाशिकमधून माहिती पडलं होतं. आणि त्यानंतर मग मी शिरपूरला तिथून आपलं हे सिद्धेश्वर नमकीनच्या ज्या ही वस्तू आहेत तर त्या घ्यायला सुरुवात केलेली होती. परंतु त्यांची क्वालिटी मला आवडली आणि तिथूनच नमकीन घेत होतो. आणि इकडे आल्यानंतर ती चव भेटत नव्हती आणि माहीत पण नव्हतं, आठवत पण नव्हती की कुठं आहे सिद्धेश्वर नमकीन नेमकं नाशिकमध्ये. तर हे दिंडोळी रस्त्याला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते दादा नाही वाटतं. हे चेंज झालं का? आधी कुठं होतं? बरोबर, हां तेच म्हटलं, मी तिकडे शोधत होतो. तर ही एक 0 साईज शेव, त्यानंतर ही एक मीडियम द्या. हां, त्यानंतर आपली ती तिखट शेव रेग्युलर. तिखट शेव. अरे बापरे, 25 तारखेला ती तर लागणार होती मग आम्हाला. इतक्या दूरवरून आलो मी सर्च करत करत आणि जी शेव पाहिजे होती ती संपली आहे. आपलं तिखट चिवडा देऊन द्या मग अर्धा किलो. तर इथे खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण रेग्युलर घेऊन जातो, शिरपूरला होतो त्यावेळी ज्या घेऊन जायचो त्या संपलेल्या आहेत. त्यामुळे आता फक्त मिक्स चिवडा घेतला, ही रेग्युलर शेव, ही 0 साईज शेव, त्यानंतर हा मका पोह्याचा चिवडा जो आपल्या बाचे साहेबांना आवडतो, हे आईला आवडतं. आणि शेव संपली आहे म्हणून मग हा मिक्स चिवडा घेऊन चाललोय मी. तर आपण सर्व वस्तू घेतलेल्या आहेत. आता ज्या बेकरीबद्दल मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि त्या बेकरीचं नाव आहे हिंगलाज माता बेकरी. तर मंडळी या ठिकाणी आहेत एक गव्हाचे टोस्ट. आपण शिरपूरला राहायचो तिथे पण एक बेकरी आहे चेतना बेकरी, तिथून घ्यायचो. पण इकडे आल्यानंतर या बेकरीची आपल्याला टेस्ट आवडली. हे गव्हाचे टोस्ट आम्ही खात असतो आणि याची चव खूप भारी आहे बरं. आणि त्यानंतर एक युनिक गोष्ट जी आपल्या भाचे साहेबांना पण आवडली, त्यानंतर आईला पण आवडली होती, ती म्हणजे
हे सुरती बटर आहे, ही नाही येते व्हाईट वाली येते ना, हा आहे ना, नानकटाई आहे ना, नानखटाई, सफेद नानखटाई, एवढी जबरदस्त टेस्ट आहे ना, फक्त त्या नानखटाईमुळे आणि या पावांमुळे मी या ठिकाणी आता आलेलो आहे. काय रेट आहे यांचे? हे 90 रुपयाचे अर्धा किलो, 180 रुपये किलो. 180 रुपये किलो गव्हाचे टोस्ट. आणि ती व्हाईट नानखटाई ही 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. पण प्रमोशन नाहीये, क्वालिटी आहे, त्यामुळे मला आवडलं, त्यामुळे मी इकडे घ्यायला आलेलो आहे. तर याचे बघा रोल बटर जिरा, हे सुरती बटर हे पण घेऊन गेलेलो होतो मी. त्यानंतर जिरा टोस्ट पण घेऊन गेलेलो होतो मागच्या वेळेस. मिल्क टोस्ट आहेत, मावा टोस्ट आहे, गहू टोस्ट आहेत, मावा खारी आहे, ही खारी पण मस्त आहे. त्यानंतर ही आहे सफेद नानखटाई. तर एवढी जबरदस्त टेस्ट आहे ना याची, एकदम नेक्स्ट लेवल टेस्ट आहे. आणि सर्व गोष्टी तुम्हाला एकदम गरमागरम भेटतात. कुठे आहे ती? पिंपळनारा फाटा. पिंपळनारा फाटा. तर तिकडे एकदा गेलेलो होतो ना, तिथे थांबलो होतो आणि मग तिथे टेस्ट घेतली. एकदा थोड्या सर्व वस्तू घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा आउटलेट आहे इथे, जिओ रिलायन्स पेट्रोल पंप आहे ना त्यांच्या मागेच आहे यांचा आउटलेट. तर ही आहे ती बेस्ट नानखटाई. तर आपण घेतलं इथून हे आपल्या बाचे साहेबांना आवडती पापडी, त्यानंतर एक गव्हाचे टोस्ट आणि ही नानखटाई मित्रांनो एकदा नक्की ट्राय करा इथून. त्यानंतर ही भाजीसाठी शेव आणि काय घेतलं आपण, आणि पावाची लादी. हे पण इकडे फ्रेशच बनतात आणि क्वालिटी पण आहे. 530 रुपये आपलं टोटल बिल झालेलं आहे. आता आपल्याला रूमवरती पालायन करायचं आहे आणि लवकरच आपली चिल्लर पार्टी येणार आहे, तर त्यांना पण घ्यायला जावं लागेल. तर मी जातोय आता घरी. आज मी माईक लावलेला होता बरं, आणि आता बाईकवरती व्हिडिओ शूट होतोय म्हणून आवाज क्लिअर येतोय का ते पण मला नक्की सांगा. कारण ब्लॉग बनवण्याची सवय नाही आहे आणि माईक वापरण्याची सवय नाही आहे, त्यामुळे ना माईकची आठवण पडते आणि तो घरी राहून जात होता. परंतु आज आठवणीने घेऊन आलेलो आहे आणि त्याचा आज उपयोग झाला की नाही ते तुमच्या कमेंटवरच समजेल की आवाज तुम्हाला क्लिअर येतोय का. तर आपण पोचलोय आता घरी. घ्या हाय गे, म्हणजे तेवढं सांगेल होतं, तेवढं लयच ना. मी तर पोचलोय घरी, परंतु आपली भाचे कंपनी आत्ता त्यांच्या गावाहून मालेगाव गाडीमध्ये बसले आणि तिथून मग ते आता बस चेंज करतील आणि मग आपल्याकडे पोहोचतील. म्हणजे आता 1 वाजता आहे, जवळपास त्यांना 3-3:30 होतील पोहोचता. म्हणजे खूप लेट झाले. मला वाटत होतं म्हटलं ते 12-1 वाजेपर्यंत पोहोचतील, परंतु तिथूनच ते आता लेट झालेले आहेत. तेवढ्यात मी एखादा व्हिडिओ शूट करून घेतो. म्हणजे कसं आहे ना, माझ्याकडून काय होतं ते जर का आले ना तर मला काम करण्याची इच्छा होत नाही. त्यांच्यामध्ये मी त्यांच्यासारखा लहान मुलासारखं खेळायला लागतो. मग असा प्रॉब्लेम आहे माझा. ते आले म्हणजे कामच बंद करून घेतो, कारण ते परत परत येत नाही आणि त्यांना आम्ही जबरदस्ती बोलवलं आहे. जसं की तुम्हाला सांगितलं आपली भाजी कंपनी येते, परंतु त्यांचा कॉल काय अजून आलेला नाही आहे. 1 तासापूर्वी ते चांदवड घाटामध्ये होते, बहुतेक ते पोहोचण्यात असतील. तेवढ्यात मग मी तिकडे जत्रा हॉटेलकडे जातो आहे, कारण तिथे पण आपल्याला एक टेबल बघायचं आहे. त्यांना विचारपूस करतो आणि तेवढ्यात जर का बहिणीचा कॉल आला तर त्यांना जत्रा हॉटेल चौफुरीवरून पिकअप करतो. आणि इकडे माहिती आहे तुम्हाला, तर आपले आई साहेब त्यांच्या जेवणाची तयारी करत आहेत. तर संध्याकाळी मस्त पनीरची भाजी वगैरे बनवणार आहे. आणि इथे काय आहे तर आमचे भाचे साहेब साईसाठी लाडू बनवले गेलेले आहेत. आपल्या बहिणी साहेबांसाठी पण लाडूची तयारी चालू होती 2-3 दिवसापासून. आणि सॉरी तुम्हाला सांगितलं गेलं तर ते याच कारणास्तव येत आहेत लाडू घेण्यासाठी. आणि 2 दिवस त्यांना सुट्टी होती, त्यामुळे ते येत आहेत. आम्ही जाणार होतो लाडू द्यायला आणि तिकडे परत आपल्या गावाला पण जायचं होतं, परंतु ते काही कारणास्तव कॅन्सल झालं. त्यामुळे ते आता सुट्टीनिमित्ताने येत आहे आणि गाव जवळच असल्यामुळे लगेच रविवारी किंवा सोमवारी चालले जाते. आता मी जातो त्यांना घ्यायला. म्हणजेच अजून कॉल आलेला नाही आहे, परंतु जातो तिकडे. जर मध्येच कॉल आला तर त्यांना पिकअप करतो. तर फायनली बहिणी साहेबांचा कॉल आलेला आहे. हॅलो हॅलो कोठे? ऊनू चाले ऊनू मी.
तर तुम्हाला जसं की सांगितलं होतं, तर आपली भाचे कंपनी बहिणी साहेब आलेले आहेत जत्रा हॉटेल चौफुलीच्यावर. ते उतरलेत आणि आपला टेबल वगैरे राहिलाच पाहायचा. आता डायरेक्ट त्यांना घ्यायला जातो, त्यांना पिकअप करतो. पाहू शकता तुम्ही आपली भाचे कंपनी भेटलेली आहे. ते आमच्या चाई. कधी आला तू? कधी आला? ही आमची मावड्या. कुठं जायचं आता सांग? आपल्या आपल्या घरी. कुठं आहे आपलं घर? बहुत याद येती होती. आता कोण आलं रे मग? आता कोण आलं घ्यायला? कोणाची मम्मा? तर भाजे कंपनीला आईजवळ सोडलेलं आहे. आता बहिणी साहेब आहेत, तर त्यांना घ्यायला जातोय. तर आता मी पोचलोय बहिणी साहेबांना घेऊन घरी. आणि हा आपला शाही हे तर आता खूप मस्ती करताय. काय खातोय हे? असं पाडायचं नाही आणि पडलं तर उचलायचं नाही. चला चला, काय दाखवतो तुम्हाला? हळू हळू पडशील पडशील. हळू हळू. काय दाखवतोय तर आपला शाही आपल्याला काय दाखवतोय आता? काय हो नाही, वरती नाही जायचं. वरती टेरिस टेरिस. आता नाही. तुमच्या घर कसं आहे वरती टेरिस? तुमच्या घरी कसं आहे टेरिस? तसं टेरिस आहे इथे. चिमणी भागती, तू भागती. तर मंडळी, चिल्लर पार्टी आल्यानंतर डायरेक्ट लाडू खायला सुरुवात केलेली आहे. आणि यांना लाडू खूप आवडतात. आणि वड्याचे लाडू त्यांच्या आजीने त्यांच्यासाठी बनवले होते. आणि आणि त्यामुळेच त्यांना बोलवलं आहे घ्यायला. काय जा काय काय जा चावडीला. ओरे बापे, चावडीला लागलं. तू डस्टबिन पण पाहायला गेला तुझ्या? नाही का तुमच्याकडे डस्टबिन पण पाहायला गेला याच्या एवढ्या? कुठं कुठं फिरून आला तू? छान आहे ना हे घर? छान आवडलं का तुला? ते घर आवडलं का हे घर आवडलं तुला? तर यायला 5च मिनिटं झाले आणि पूर्ण घर त्यांनी चेक करून घेतलेलं आहे. मी तुला पकडलं नाही ना? तू मोठा झाला आता. असं नाही करता. पायने मामूच्या पायने पकडता. मामूच्या पायने पकडता. आधी छावलीला नंतर मावडीला पकडू. मी कोणाच्या मामू आहे? दादाच्या. दोघांच्या. उठतो आता मी दादा पकडतो. चाले बोता. हे नाही रे चिमणी, बाहेर नंतर जेव्हा आपण फिरायला. तर हा आहे आमच्या मावड्या, मोठा मोठा मावड्या. चिडियाऊड चिडियाऊड. मी मला पण खेळू द्या ना. चला आपण खेळू. इथे बोट ठेवा. चिडिया उड.
चिडिया उड. पोपट उड, आंबा उड. हो उडतो, आंबा उडतो ना. मछली उड. पोपट उड. मुर्गी उडती का रे? उडती. काय करताय अशा तुम्हाला? ए मावड्या लागेल, सावडीला लागेल. किसको पकड़ना है, किसको पकड़ना है. मैं तो थक गया. आमच्या छोटू चाचाई तुम्हाला काय बोलून दाखवतो, ऐका तुम्ही. बोला काय सांगतो. B for ball, C for cat, D for dog, E for F for fish. तर आमची तयारी आता झाली. आम्ही चाललोय कुठं कुठं चाललो आपण आता? आपण हनुमान. तर हनुमान मंदिरात आम्ही आता पाया पडायला चाललोय. आणि साई पाहू शकता तुम्ही, आमच्या छोटूसा साई त्याचे शूज घालून घेतो. किती हुशार साई आहे ना, हुशार साई आहे ना. आणि हा आमच्या मावड्या, त्याला जे पण सांगतो तो ऐकत नाही. हळू 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 हळू. आणि तुम्ही कस काय जाणार मग आता? तुम्हाला कोण घेऊन जाईल? आम्ही येतो म्हणा, लगेच येतो म्हणा. आम्ही लगेच येतो. सकाळी तुम्हाला जसं की सांगितलं, इकडे पाईपलाईनचा प्रॉब्लेम चालू आहे. दिवसभर पूर्ण नाशिकमध्ये पाणी बंद आहे, नळ झालेले नाही आहे. आणि इकडे अशा प्रकारे टँकरने पाणी पुरवठा केला जात असतो. त्या दादांचा नंबर पण मी घेऊन घेतला, कारण कसं आहे आता म्हणा किंवा उन्हाळ्यात म्हणा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी सेफ्टीसाठी घेऊन घेतलेला आहे. आपल्याकडे तशी गरज येत नाही, परंतु इकडे अशी परिस्थिती आहे. तर आम्ही पोचलोय आता हनुमान मंदिरात. तर मंडळी, आता आपला मावड्या बोलणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. घे रे मंडळी, घेणार आहे मंडळी. ए हळूहळू पडायचे नाही. ए आधी जय ओम करून घेऊ ना. हो हो, आधी ओम करून घेऊ. आधी लास्ट मध्ये असं कसं लास्ट मध्ये? व्यवस्थित. मावड्या जोराने नाही भो. पकडून ठेवा, पकडून ठेवा. नाही जोराने नाही पडणार. मग मम्मा तुझी हाजी मम्मा दोघांची पिटी करेल, तुमची आणि माझी पण करेल. पिटी करेल. हा तू पण करेल तुमची पिटी. हळू हळू देऊ. कोण देणार गुंदी आपल्याला? हनुमान गुंदी देणार नाही. गुंदी नाही देत हनुमान. गोड गोड असते ना, दात पडून जाता ना. असं काय खायचंय? फ्रूट खायचे. हनुमान काय देणार आपल्याला? फ्रूट देणार. कुठं गेले भाऊ, कुठं गेले? ए इकडनं नाही मावड्या, इकडनं नाही मावड्या. उतर खाली, उतर. चला तिकडे, चला तिकडे.
व्यवस्थित. हा चिमणी. हळू 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 हळू. कुठं गेले हळू. तर मंडळी आमची इथे आता खूप मस्ती झालेली आहे आणि आपले सावडी मावडी थकलेले आहेत. थकले ना मग चालायचं. चला मग चला. तर आमचं दर्शन बाकी होतं. आता आम्ही हनुमानजीच्या दर्शनाला जातोय. दर्शन चला. जय श्रीराम. जय जय करून घ्या. जय श्रीराम. चुकलं वाटतं. हा. गणपती बाप्पा. बघ कसा करतो दादा. जय जय. काय करतो. काय बघतोय तू. पैसेच नाही आणले ना आपण. पाकिटच नाही आणलं ना. ओ बापरे. कुठं टाकायचे होते पैसे. कुठं आहे पैसे बघत. कुठं आहे. आपण बघ उद्या सकाळी वेळ भेटला ना सकाळी येऊ. चला. ज्याला जय जय. हळू हळू हळू. तर आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि यांची पण खूप मस्ती झालेली आहे. आता आपण निघूया घराकडे जाण्यासाठी. मंडळी तुम्हाला जसं की सांगितलं होतं ही नानखटाई आपल्या चिमण्याला आवडते. साईला. कशी आहे रे नानखटाई. कशी आहे. तुला आवडते. कशी आवडते तुला. कशी पक्की. हळूहळू चांदना बागणार नाही. पक्की खेळायची तुला. अच्छा. तर आमचं जेवण आता झालेलं आहे आणि आम्ही आता झोपायची तयारी करतोय आणि ही मंडळी तर झोपणार नाही. मस्तीच करणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि ज्यांनी फॉलो सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. कारण असेच मजेदार ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.